हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. हॅलो. कसे आहात तुम्ही? बस एकदम मजेत. फाईन. बस टकाटक. एकदम आनंद, येस. एकदम खुश वाटतंय. मॅम सगळ्यात पहिले आम्हाला तुमच्याबद्दल सांगा. सर तुम्ही तुमच्याबद्दल सांगा आम्हाला पहिले की तुम्ही काय करतात, आपल्या मुलाचं नाव काय आणि त्याची रँक काय आली. माझं नाव विशाल अशोक रडे. मी जनरेशनला प्लॅनिंग करतो, पाईप डिस्पॅच ऑल इंडिया बेसिसवर सर्व. मी माधुरी विशाल रळे. माझा मुलगा सार्थक विशाल रळे आणि मी काय म्हणतात MA झालेला आहे, MA B.Ed झालेला आहे आणि मुलांकरता आपण थोडंसं सॅक्रिफाईस करतो, त्याच्याकरता मी माझी नोकरी सोडून दिलेली आहे. तर ॲज अ मुलगा कसा होता पहिल्यापासून, म्हणजे आता तुम्ही सांगता की त्याची एवढी चांगली रँक आली ॲडव्हान्समध्ये मेन्समध्ये, तर तो हा पहिल्यापासूनच एवढा हुशार होता की आता त्याच्यामध्ये तुम्ही काही बदल पाहिलं? नाही, सार्थक हा पहिल्यापासून असा हुशार होता. बरोबर आहे. त्याने कधीच असं काही हे नाही केलं किंवा तो त्याच्यामध्ये असा गुण नव्हता किंवा तो त्याच्या हिशोबाने त्याला पूर्ण 100% त्याच्या नॉलेजनुसार त्याने प्रत्येक वेळी प्रत्येक क्लासला पहिलीपासून नर्सरीपासून तर 10वीपर्यंत 11वीपर्यंत त्याच्या हिशोबाने त्याला जे योग्य वाटलं ते त्याने त्या पद्धतीने परफेक्ट केलं. शाळेत असताना पण त्याने कधीच त्याची रँक सोडली नाही. जी रँक होती 1 ते 5 मध्ये मेंटेन राहिला. 5वीमध्ये आला तेव्हापासून मेंटेन राहिला. 5वीमधनं मॅथेक्स एक्झाम झाल्या, हे ऑलिम्पियाड दिल्या, मॅथेक्स दिल्या, त्यामध्ये पण त्याचा टॉप रँकिंगवर आला. गोल्ड मेडलिस्ट भेटला. गोल्ड मेडलिस्ट आहे तो. त्याला गोल्ड मेडलिस्ट आहे. मॅथेक्सला बी गोल्ड मेडल मिळालं आहे त्याला आणि ऑलिम्पियाडला पण गोल्ड मेडल मिळालं आहे. जसं तो शालेय जीवनात होता ना, तोपर्यंत त्याला जसं लहानपणापासून होतं जोपर्यंत आता 12वीच्या म्हणजे जोपर्यंत त्याने ॲडव्हान्सची परीक्षा दिलेली ना, तोपर्यंत माइंड सेट होतं की मी करेल तर एरोस्पेस इंजिनिअरिंग करेल. बरोबर. मी इस्रोमध्ये जाईल. त्याने आज पण IIST तिरुवनंतपुरममध्ये नंबर लावून ठेवलेला आहे. ओके. त्याची ऑल इंडिया रँक IIST तिरुवनंतपुरममध्ये एरोस्पेससाठी 170 आलेली आहे. पण होप्स त्याने बदलले जसं ॲडव्हान्स क्लिअर झाली, म्हणजे ॲडव्हान्सचा पेपर दिला. त्यानंतर तेव्हा त्याने त्याचं माइंड ब्रॉड केलं की नाही, अजून काहीतरी लाईफमध्ये काहीतरी वेगळं आहे. आता एरोस्पेस करणार तर आपण फक्त स्पेसबद्दल विचार करू. पण जेव्हा त्याला समजलं की आता मी पहिला पेपर झाला, तो म्हणे मला बोलला की आता ॲडव्हान्सचा पहिला पेपर झालेला आहे, आपण 5 वाजता बोलू. बरोबर आहे. 5:30ला बोलू म्हणे. 5:30ला पेपर संपेल. मग 5:30ला दुसरा पेपर संपला. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की मी क्लिअर आहे. कॉन्फिडंट होता. कॉन्फिडन्स होता त्याला. पहिला त्याचा जेव्हा JEEचा पेपर झाला मेन्सचा, त्याला 28ची पहिली शिफ्ट आली. अच्छा. जी मागच्या 5 वर्षात एकदम म्हणजे काळा दिवस म्हणा तुम्ही त्याला. ओके. काळा. इतकी मेहनत करून त्याला पेपर फार कठीण होता तो ना. तो फर्स्ट शिफ्टचा 28च्या फर्स्ट शिफ्टचा. आणि त्या फर्स्ट शिफ्टला त्याच्याबरोबरचं जे सभोवतालचे जे मित्र हे ते त्या शिफ्टमध्ये कोणी झालं नाही. हा एकटा आला आणि तो पेपर असा होता की तो ना मेन्स होता ना ॲडव्हान्स होता, असा वेगळाच काहीतरी होता. ओके. आणि त्या पेपर दिल्यानंतर तो बोलला म्हणजे अनएक्सपेक्टेड पेपर होता. जो पासचं पॅटर्न चालू आहे त्याच्या हिशोबाने नव्हता, थोडा काहीतरी अनएक्सपेक्टेड पेपर होता जो मागच्या 5 वर्षात कधी झाला नाही असा पेपर. ओके. म्हणजे कोणाला पण अपेक्षा नव्हती की काही हे सर वेगळं निघेल आणि NTA असं काहीतरी वेगळं करेल. म्हणजे NTAने त्याची दाखवून दिलं पोरांना की आम्ही किती हे करू शकतो. याच्यामध्ये हा येऊन गेला. आणि त्याला शार्पनेस असा आहे की पेपरच्या बाहेर आला देऊन की तो तेव्हाच सांगायचा की मला याच्यामध्ये इतके मार्क मिळतील. जसा तो मिळतीलच, त्याने जेवढे सांगितलं तेवढेच मिळाले. त्याने 28ला तो पेपर देऊन आला. मला म्हटला की पेपर फार वेगळा होता, त्याला कोणीच इमॅजिन करू शकत नाही आणि ह्यामध्ये माझा स्कोर येणार नाही. अच्छा. येणार नाही, कोणाचाच येणार नाही. काय बोला तो, कोणाचा येणार नाही. मी म्हटलं असं काही सांगतोय तो, असं काही मला पहिला विश्वास नाही बसला. पण मी रिलाईज झालो 2-4 दिवसानंतर जेव्हा त्याचे रिव्ह्यू यायला लागले तेव्हा समजलं की हा पेपर काहीतरी वेगळाच होता. आणि तो म्हटला की एकदम हॉरिबल पेपर आहे आणि ह्यामध्ये आपण कोणी कुठं जाईल, पण मी ह्या पेपरमध्ये काही असं अफलातून घडेल असं काही मला काही वाटत नाही, कारण की याला काही बेसच नाही आहे. ओके. कारण की बोलला होता तो, तर 89 परफेक्ट आले पर्सेंटाईल. तो काय करतो मेन्समध्ये पहिल्या आयटमला
मग काय झालं, जेव्हा पहिल्या आयटमला 89 आले, त्याला 89 आले, मॅथमध्ये 93 आले, फिजिक्समध्ये 83 आले, केमिस्ट्रीमध्ये 85 आले, 89 आले, 80 मार्क मिळाले त्याला, 360पैकी 80 मिळाले. तो म्हणे काही हरकत नाही. आणि त्याच्याबरोबर ते जितके काही त्याचे मित्र मंडळी जितके काही होते ते ते एकदम खरं ते एका लेवलला चालले गेले. त्यांना डायरेक्ट आता ॲडव्हान्सला तयारी करायची होती, बरोबर आहे. आणि याला आता जर परत यायचं आहे तर सेकंड मेन्स करायची होती, बरोबर आहे. मग तो पुरा त्याचा भर सेकंड मेन्सवर आला. पहिली मेन्स जानेवारीमध्ये हां. होते आणि मग सेकंड एप्रिलमध्ये होते. सेकंड एप्रिलमध्ये होती. पण त्याच्यामध्ये एक खूबी आहे की तो जे काही सांगेल, जसं पहिल्या आयटमला सांगितलं तेच त्याने सेकंड आयटमला सांगितलं. सेकंड आयटमला त्याने काय सांगितलं, मला पेपर द्याला. परत मला त्याने फोन केला की बाबा मला 165 मार्क येतील. अच्छा. 165 मार्क येतील म्हणे. मी 57 प्रश्न केले म्हणतो. हां. काय बोलला, मी 57 प्रश्न हां, केले हां, हां. आणि 50 मधनं 7 रॉंग येतील, ओके. 43 करेक्ट येतील. म्हटलं का तू कॅल्क्युलेशन केलं? हो म्हणे. माझा पेपर दिल्यानंतर, मी जेव्हा पेपर दिल्यानंतर बाहेर आलो तेव्हा माझे 7 रॉंग आहे. याचं मी का रॉंग आहे याचं मग कॅल्क्युलेशन माइंडमध्ये आलं. माझे 43 करेक्ट आहे, 7 रॉंग आहे, पण मी 57 केले. सांगतो काय 57 केले. हां हां हां. मग रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर 165 मार्क आले. मी त्याला बोललो, अरे म्हटलं तू 57 केले असं म्हटलं होता. म्हटलं मला, मग तू तर 50. नाही म्हणे, मी 57 नव्हते केले, मी 50च केले. अच्छा. ते मग 7 तुझे होते म्हणे, की मी इमेजिन केले होते की बाबा मी 7 करेल आणि ते 50% याच्यावर राहतील. ओके. पण मी ते केले नाही. अच्छा. कारण की त्याची ॲक्युरेसी मला जोपर्यंत समजत नाही हां हां हां. तोपर्यंत मी प्रश्न सोडवत नाही म्हणे. म्हणजे मला माहिती होतं येतील, म्हणजे 50% ॲक्युरेसी होती, पण नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये काय सर, जोपर्यंत तो विषय समजत नाही आहे, तो प्रश्न समजत नाही आहे, तोपर्यंत त्याला तिथला रिस्क नाही घेत. मग त्या प्रश्नाचं त्याने पुढच्या 8 दिवस 7 दिवस त्याच्यावर स्टडी केली. पेपर झाल्यानंतर. पेपर झाल्यानंतर की 7 का चुकले माझे. अच्छा. जसं ॲडव्हान्सला बी केलं ॲडव्हान्सला बी केलं की बाबा असे चुकले का, हां हां हां. तर 7 चुकले का, त्याने ॲनालिसिस केलं की analysis. बुवा जेई मेन्सचा किंवा जेई ॲडव्हान्सचा रिझल्ट आला तर तुमची रिॲक्शन काय होती? म्हणजे तुम्ही सरप्राईज होता की हां ठीक आहे आम्हाला माहिती आहे, असं काय रिॲक्शन? नाही, सरप्राईज आम्ही याला होतो ॲडव्हान्सला. कारण की ॲडव्हान्सला सरप्राईज याच्याकरता होतो की कारण की कारण की तो हिंड देत होता आम्हाला हां. प्रत्येक एक्झामला की बाबा मला पहिल्याला सांगितलं मेन्सला की मला मार्क मिळणार नाही, तुम्ही सोडून द्या, सेकंडला पाहू. सेकंडला त्यांनी सांगितलं मला 165 मार्क येतील आणि ते पण सांगितलं नाही. मी तर म्हटलं होतं 165 मार्क येतील, तुझी रँक काय येईल. म्हटलं आपण प्रेडिक्ट करतो ना की 192 इथे येतील तिथे येतील. तो काय म्हटला 98 पॉईंट पासून तर 98.5 याच्यामध्येच येईल. त्याला म्हटलं नाही, पण लोक तर असं म्हणतात ही रँक ती रँक ती रँक, म्हणे येणारच नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझी रँक 98% 98 पॉईंट समथिंग हां. कुठंतरी येतील, म्हणजे जे मला 90.5 यांचं खाल्लं. काही माहित नाही, पण मला जेव्हा पेपर देऊन आला ना तेव्हाच मला त्याने मार्क सांगितले होते. अच्छा. तेव्हा. अच्छा. आणि कसं आहे, पेपर देऊन आल्यावरती जे काही असेल ते सर्व माझ्याशी शेअर करत होते. ओके. ॲडव्हान्सचे पण मार्क सांगितले मला. बिलकुल सगळं बाहेर आल्यावरती मम्मा मला एवढे येणार आहे, याच्या व्यतिरिक्त मला येणार नाही. मग मी शॉकिंग, म्हणजे रिझल्ट लागला तेव्हा तर मी काहीच शॉकिंग झाली नाही. म्हणजे कारण मला ऑलरेडी आणि माझ्या मुलावरती माझा बिलकुल 101% बिलकुल विश्वास सर आहे. सत्य बोलतो, त्याला कॉन्फिडन्स आहे. हां. त्यामुळे मी सांगतो तेच होईल. आणि त्यांनी मला ॲडव्हान्सवर मार्क सांगितले, पेपर झाल्यानंतर सांगितले की मला एवढेच मार्क येतील. म्हणजे ही भरपूर चांगली गोष्ट आहे की हां, तो एवढा की- कॉन्फिडंट असतो त्याच्या हां. स्कोअर्सवर, त्याच्या ॲनालिसिसवर. आणि त्याच्यामध्ये चांगली खूबी आहे, तो कोण काय म्हणतंय हां हां आणि त्याच्याकडे कोण काय लक्ष नाही करतंय देत. तो ऐकून घेतो. हां हां. आपण म्हणतो का असं करून घेते करून घेते करून घे, तो म्हणे नाही, माझी ॲक्युरेसी मी मेंटेन ठेवेल आणि जोपर्यंत मला विषय समजणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. मला जेवढं समजेल हां. तेवढं म्हणजे माझा जो स्कोअर आहे त्यात मी समाधानी आहे. याच्यामध्ये मॅम जो एक जेईची जर्नी आहे, हां. 11वी 12वीची जी 2 वर्ष जर्नी आहे, याच्यामध्ये क्लासेस, फॅकल्टी आणि स्टुडंट याच्या व्यतिरिक्त एक भरपूर मोठं कॉन्ट्रीब्युशन जे असतं ते पेरेंट्सचं असतं. मग ते मेंटल हेल्थशी संदर्भात असू शकतं की बाबा मेंटल हेल्थ कशी चांगली ठेवायची, कारण की त्याला पर्सनली जे ओळखतात ते तुम्ही ओळखतात जवळून. हां.
तर तुम्ही त्या दृष्टिकोनाने काय केलं की बुवा त्याचं मेंटली, म्हणजे तुम्ही रोज त्याच्याशी काही संवाद साधायचा का, काय तुमचं रुटीन होतं का नाही, स्पेसिफिक? आता त्यामध्ये माझी चूक झाली, यांची नाही झाली पण माझी झाली. मी काय केलं, त्याने 10वी जशी झाली ना तसं काय? मी 10वी नंतर हां जेव्हा आपण आता त्याला समजलं की आता आपण आपल्या 11वीचे क्लासेस लावायचे, हे करायचे, तर माझ्याकडनं मिस्टेक अशी झाली की बुवा मी त्याला समजू नाही शकला तेव्हा त्या पिरियडमध्ये. मी काय केलं की बुवा 11वी करायची, तर मी त्याला म्हटलं की बुवा तो आता आपण काय करू, एक नॉर्मल क्लास लावू. जसं मी गेलो परिश्रम फाउंडेशनला गेलो, तिथं भेटलो सरांना, तिथं ओळख होती. आपल्या प्रेषितचे वडील? नाही, फाउंडेशन परिश्रम फाउंडेशन. परिश्रम फाउंडेशन हां, आपल्या NGO जे आहे. जवळला MJ कॉलेजच्या समोर आहे. ओके ओके. समोर. काउन्सिलिंग घ्यायला का? नाही, काउन्सिलिंग घ्यायला आणि क्लासेस घेतात ते. अच्छा अच्छा. जेईचे घेतात, म्हणजे अच्छा. पेज सेंटरला यायच्या पहिले. ओके ओके. हां तर मी काय केलं की बुवा आपण ते जाऊ, आपले नेहमीचे लोक होते, लोक होते, बुवा आपलं इथं कसं बुवा इथं सेफ राहील हां आणि आपल्याला एवढं काही हे नाही की बुवा इथं अभ्यास करून गेले, हे करून गेले लोक. त्यानं मला पहिले मी सांगितलं क्लासच्या पहिल्या दिवशी, पण मला होणार नाही माझ्याकडनं, तुम्ही म्हणता तर मी जाईल. म्हटलं नाही यार, तू आता 10वीत 11वीत आलेला आहे, थोडं मुलांना हे होतं ना, तर मी अज्युम करून घेतलं की बुवा नाही हा असं म्हणत असेल. हा, म्हणजे तुम्ही विचार केला की याला थोडं याच्यापेक्षा मी जास्त बेटर समजू शकतो, म्हणजे तर मी डिसिजन घेतो. इथं करता की बुवा आपण ओळखीचे सरांकडे जाऊ, या ते काहीतरी सांगतील, आपल्याला सगळं माहिती मिळेल आणि आपला पोरगा एकदम हे राहील की बुवा नाही चला एक चांगल्या याच्यात कोणाच्या मार्गदर्शनाकडे आहे. मी ऐकलं नाही आणि माझं पण नाही त्याचं पण नाही. आणि मी तर तुमच्या लाईव्ह समोर कॅमेरा समोर ॲक्सेप्ट करतो की माझी सगळ्यात मोठी चूक आहे लाईफमधली, बरोबर आहे, पण तो थंब राहिला. अच्छा. तो डगमगला नाही. हां त्याने मला 6 महिने काढले, जूनपासून गेला काढले, वडिलांची हे ठेवली की बुवा नाही, पण त्याने मला परत सांगितलं जानेवारीमध्ये की बुवा मी तुम्हाला परत सांगतो. म्हणून मी तर घडी विचारायचो, कारण मला सांगायचं जमतंय पण परत सांगायचं. मी तिथं जर राहिला तर माझं जेई निघणं शक्य नाही. म्हणजे 11वी मध्ये तो परिश्रम फाउंडेशनला होता. तर त्याचं पूर्ण डाउनफॉल झाली 11वीमध्ये. तो म्हणजे ते पकड त्याची होतीच, पण त्याला ते जे पाहिजे होतं ना, त्याच्या माइंड जसं सेट होत होतं, त्या माइंडमध्ये जे विचार होते त्या माइंडच्या विचारमध्ये ते काही बसत नव्हतं. मग मी त्याला म्हटलं, शेवटी मी म्हटलं की मी समजून गेलो की नाही, आपली चूक झालेली आहे आणि आपल्याला चूक सुधारायचा हे 4-5 दिवस आहे. मग मी त्याला सांगितलं की बघ तू तुझं ठरव काय करायचं. त्याने मला सांगितलं, मला आहे ना तू जिथं सांगेल तिथं मी लागेल म्हणे. म्हणजे तुम्ही जिथे सांगाल, मी जिथं सांगेल तिथे लागेल म्हणे. मग त्याला तो काय म्हणे, मम्मी आपण आकाशमध्ये जायचं का? आकाश. त्याला कसं 5वी पासून त्याला स्कॉलरशिप मिळत होती, टॅप पण मिळालेलं सर्व. मग त्याला मी म्हटलं नाही, म्हटलं एवढं लांब काही, तर आपण पेसमध्ये जाऊन बघू म्हटलं इथं. मग मी जेव्हा मॅडमशी कॉन्टॅक्ट केला ना, तर मॅडम जेव्हा बोलल्या माझ्याशी, तेव्हा मला एकदम इथं काय ना, अचानक मला मॅडम जेव्हा माझ्याशी हे बोलत होत्या ना, तेव्हा मला वाटलं काहीतरी होईल, तर इथंच होईल माझ्या मुलाचं, दुसरीकडे होणार नाही. हे मला मॅडमच्या बोलण्यावरतून कळलं. ओके. मी त्याला सांगितलं, बेटा तुला जर माझ्या म्हणण्याचं इथंच लाव. यांना मी संध्याकाळी पाठवलं, यांनी लगेच तिथे हे केलं, लगेच दुसऱ्या दिवसापासून त्याला मी म्हटलं भेटून घे एका शब्दावरती. आणि हे कधी चेंज झालं, म्हणजे 11वी संपल्यानंतर? नाही, 11वीचे संपायला 2 महिने होते, हे फेब्रुवारीमध्ये चेंज झालं. अच्छा अच्छा. म्हणजे तो जानेवारीपासून नाही म्हणत होता, जानेवारी एंडिंगला मी त्याला सांगितलं की बुवा तू आता, म्हटलं माझं डिसिजन चुकलेलं आहे, आता बुवा तुझ्याकडे जे काही वेळ उरलेला आहे 15 महिन्याचा, हिच्यात तू तुझं डिसिजन घे आणि तुला काय पाहिजे ते कर. ओके. मग त्याने तरी त्याने काय केलं माहिती का, तर 4 लोकांकडे मी पाहतो, जातो, बोलतो असं. पण मी त्याला बोलू दिलं नाही, फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट केला. ओके. फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट केला. तर 1 दिवस त्याला दिलं मी, फक्त एक पण नाही. त्याला मी फक्त दुपारीच घेऊन आले, ते 3 वाजता. ओके. त्याला मी 3 वाजेचा टाइम दिला. म्हटलं मला इथं जायचंय, भेटायचं आहे म्हटलं मॅडमशी. मॅडमशी बोलली मी, नाही म्हटलं इथंच जायचंय. ते संध्याकाळी 7ला आले, लगेच जसं मॅडमशी काय बोललं, ते सकाळी 7 वाजता सार्थक आला. जेव्हा माझा सार्थक इथं आला ना, तेव्हा तो पूर्ण हे डिसमोडून गेलेला होता. तर इथल्या वातावरणामुळे तो निदान फक्त 5-6 किंवा 8 दिवसात तो इतका कव्हर झाला की मी सुद्धा माझ्या सार्थकला ओळखू शकली नाही, म्हणजे त्याच्या बिहेवियरमध्ये आणि त्याच्यामध्ये. म्हणजे 8 दिवसामध्ये फक्त इथे क्लासेसला येऊन त्याला एक तुम्हाला फरक जाणवला? त्याच्यामध्ये फरक जाणवला, कारण तिथल्या क्लासमध्ये तो एकदम असं बदल्यासारखा राहायचा, अभ्यास करायचा, काहीच नाही.
इथं आता तो बिलकुल म्हणजे असं वाटतच नव्हतं. माझ्या काय इव्हन अमृता मॅडमला विचारा तुम्ही, अमृता मॅडम सुद्धा सांगतील की हा सार्थक आला तेव्हा कसा होता आणि आता कसा झाला. अच्छा, इतका म्हणजे इतका डिफरन्स आला त्याच्यामध्ये. ओके. हो. याचं आणि कारण काय असेल? हां सर, काय हां, आता विषय असा होता की तो जेव्हा इथं आला ना, तर त्याला त्याचं जे माइंडसेट होतं, त्याला जे काही करायचं हे होतं ना, इथं आल्यानंतर त्याला सापडलं त्याचं ध्येय. सापडलं त्याला ध्येय. आपण ओके. म्हणतो ना किक, हां 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 हां. ती किक जी ती इथं मिळाली त्याला. आपण म्हणतो ना की बाबा मला काहीतरी करायचं आहे आणि मला काहीतरी सपोर्ट भेटत नाही आहे, काही मला कोणी हे नाही भेटत आहे, मोमेंट नाही भेटत आहे. ते मोमेंट त्याला इथं मिळालं. ओके. हनी सर होते, पाठक सर होते, वाणी सर होते. यांच्या संपर्कात जेव्हा तो रोजच्या रोज येत गेला ना, मग ते 1, 2, 4, 8, 10 दिवसात आला ना मॅडमच्या संपर्क आला, तेव्हा त्याला एकदम फुलला तो की बाबा नाही. मॅडम शिक्षणाच्या बाबतीत एकदम डिसिप्लिन आणि नंतर मग आणि वेळेच्या बाबतीत अमृता मॅडम 7 वाजले आला नाही सार्थक की मॅडम सार्थक मला ते बाबा शार्प. अजून बी मला रोज आज बी प्रचिती होती, बस सकाळी 7 वाजले की म्हणतो मॅडमचा फोन येतो. मॅडमचा फोन आला नाही तर 7 वाजता फोन येतो, मॅडम सार्थक कुठे आहे, 7 वाजले. या जर्नीमध्ये मॅम तसं तुम्ही सांगता, याच्यावरून असं वाटतंय की तुम्ही एकदम कन्सिस्टंटली सार्थकशी कनेक्टेड होता, डेली बेसिसवर Daily. कम्युनिकेशन होतंय तुमचं. आता तुम्ही सांगितलं की 11वी नंतर जेव्हा सार्थक इथे आला पेसमध्ये फेब्रुवारीच्या महिन्यात, तुम्ही सांगितलं तुम्हाला एक अचानक 8च दिवसामध्ये तुम्ही सांगताय की त्याला एक तुम्हाला फरक जाणवला, एक एनर्जी आली तिच्यामध्ये. तर पेसमध्ये जेव्हा तुम्ही आले तर एक असा कोणता एक एलिमेंट होता की तुम्हाला वाटलं की ह्या एलिमेंटने आम्हाला भरपूर, जर आपल्याला सांगायचं आहे की डिफाईन करायचं की एक्झॅक्टली काय बेनिफिट झाला असेल, मग ते फॅकल्टी होती का स्पेसिफिकली की स्टुडंट्स होते का सगळे नाही, मी मिळून? तुम्हाला सांगतो असा विषय होता की बाबा सार्थक जेव्हा शाळेत जायचा ना, तर मगर सर होते. हां मग मगर सरांशी ही बोलली, ही काही बोलली सार्थकची की बाबा काय करायला पाहिजे सर, असा असा प्रॉब्लेम आहे. सरांनी सांगितलं की इमिजिएट मी मॅडमला फोन करतो, मॅडमला जाऊन भेटा. वाणी मॅडम. अच्छा, म्हणजे तुम्हाला तिथनं कॉन्टॅक्ट मिळाला का? कॉन्टॅक्ट नाही मिळाला, आपल्याला माहिती होतं. इथं माहिती होतं पण मग मध्ये घेता की नाही घेता हां हां. हे एक मेन. अच्छा अच्छा. तर मग मी त्या सरांना सहज फोन केला, म्हटलं सर आता 11वीचं 12वी तिथे 12वी सुरू होऊन गेलेली हां आहे, हां. तर मग ते घेता की नाही घेता. म्हटलं मॅडम फक्त एवढं तुम्ही म्हणे तुम्ही काहीच काळजी करू, तुम्ही आताच जा. म्हणजे त्यांचा मी फोन ठेवला आणि मी इकडे आले की बुवा मला असा एक डाऊट होता की बुवा 12वीमध्ये घेता की नाही घेता. म्हणजे त्यांचा इव्हन इथं 1-2 चॅप्टरच चालू होऊन गेलेले होते याच्याच करता की फक्त की मध्ये घेतायत की नाही ते आणि एवढंच कन्फर्म. सार्थकची काय माहिती का सर, सार्थकची जितके टीचर आहे ना त्याच्याशी अशी अटॅचमेंट होती. मग तो काय करायचा, काही बी डिसिजन घेताना समजा आता शाळेत आता पण जाताना तो त्याचे जे सर आहे, जसं मगर सर झाले, राहुल सर झाले, यांच्याशी त्याची अटॅचमेंट आहे किंवा लगेच तो तिथं काही डिसिजन घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे जाईल, विचारून घेईल काय करायचं, काही नाही. मॅम जर तुम्हाला पेसच्या या जर्नीला 1 वर्डमध्ये सांगायचं असेल, तो एक शब्द काय असेल? राईट डिसिजन अँड राईट. आणि मी तर सांगायचं म्हटलं ना, राईट डिसिजन म्हणजे डिसिजन तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर पेस शिवाय पर्याय नाही. कारण मला तरी असं वाटतंय पेसमध्ये जर घेतलं ना तर इथलं इव्हन मॅम सोबत सर्वात टॉप एकदम समजून घेणार आहे. एकदम आपलं आयुष्याचं ध्येय जे आहे ते जर मुलाने जर मनाशी धरलं तर इथे येऊन ते पूर्ण होईलच अशी मला एकदम आणि guarantee सर आहे. जर मुलांचा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल ना आणि ते मेंटेन करायचं असेल तर इथं जो कॉन्फिडन्स मेंटेन झाला ना तो पुढे होणार नाही होणार. तुम्हाला सांगतो 11वीच्या म्हणजे आपल्या JEE मेनच्या फर्स्ट शिफ्ट नंतर जेव्हा तुटला हां तर सांभाळायचं काम मॅडमने केलं आणि सरांनी केलं, वाणी सरांनी केलं. ओके. सरांनी त्याला असं समजवलं, मॅडमने असं समजवलं की मुलासारखं समजवलं की अरे तू काय सांगतो, अशी उदाहरण घे म्हणे, तू करू शकतो. मॅडम त्याला बोलल्या 89 म्हणे, ते 98 करून आण म्हणे, तू करू शकतो म्हणे, तुझ्यामध्ये हिंमत आहे. ओके. तर ते जे मोटिवेशन करायचं काम झालं त्याचा आत्मविश्वास वाढवायचं काम झालं ते इथं झालं. ओके. आणि मी मॅडमला पण म्हटलो आणि सरांना बी म्हटलं की सर तुम्ही आहे, मॅडम आहे, म्हणून माझा मुलगा आज IIT झाला आहे, इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांच्यामुळेच झाला. हो, अभिमानाने सांगतो. सर एक मोठा प्रश्न आहे, म्हणजे जे पेरेंट्स आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आजचे जे पेरेंट्स आहे जे डिसिजन घेत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये तरी की आम्हाला क्लासेस जॉईन करायचे, आता जूनचा महिना सुरू आहे, लोक विचार करत असतात, पेरेंट्स फिरत असतात की आम्ही कुठे जॉईन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न असा येतो की JEE किंवा नीट म्हटलं तर बाहेर जाऊन शिकायचं, कोटा, नाशिक वगैरे असं
जळगावमध्ये तेवढं नाही भेटणार असं लोकांना वाटतं आताही काही प्रमाणात. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? की मी तर असं सांगू शकतो सगळ्या पॅरेंट्ससाठीच म्हणायचं आहे किंवा मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. बरोबर आहे. आपल्या तुम्ही जळगावमध्ये पेस सारखं सेंटर आहे जे तुम्ही बाहेर सुद्धा देऊ शकत नाही. म्हणजे तिथं पूर्ण खाण्यापासून तर त्याच्यापर्यंत तिथं मुलगा काय करतो हे पॅरेंट्सला माहिती. सर मी भरपूर ठिकाणी पाहिलं, त्यांना काही कोणाला काही घेणं देणं नाही मुलांशी, या त्यांना काय करायचं आहे काही घेणं नाही. आपल्या इथं कसं आहे, सेंटर काय पेस सेंटर काय सांगते, मॅडम काय सांगतात की मॅडमांना की बुवा मुलं तयार करायचे, बाकीच्यांना नाही करायचं. असं बाकीच्यांना फक्त तर बुवा आला गेला बसलाय येतोय जातोय करायचंय हे करायचं. हां, डिसिप्लिन पण नाही आणि त्यांना काही इच्छा नाही. इथं प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल अटेन्शन आहे इथे. इंडिव्हिज्युअल अटेन्शन आहे. आणि दुसरा विषय म्हणजे की बाबा मुलाचा कधीच आत्मविश्वास पडणार नाही इथं. अच्छा, हा मोठा प्लस पॉईंट आहे की आत्मविश्वास पडला तर हारतो माणूस. हां बरोबर. आणि आत्मविश्वास पडल्यावर हारल्यावर त्याला जिंकवायचं कसं हे मॅडम कुठेच घडणार नाही ते इथं घडतं. आणि माझ्यावरतून अनुभव आहे. आणि ह्या सगळ्या चक्रामधनं 10वीपासून तर 11वीचं ग्राफ डाऊन जाऊन पहिला आयटम खराब जाऊन दुसऱ्या आयटमला परत वरती येऊन परत IIT होणं एक भरपूर फक्त मॅडममुळे शक्य झालं, सरांमुळे शक्य झालं. युनिक स्टोरी आहे. युनिक स्टोरी आहे.